नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत. जे इतर कायदे आहेत त्या कायद्याच्या नोट्स ज्या की शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी सेंड करणार आहे आपल्या ग्रुपवर. तसेच सर्व विद्यार्थ्यांचा जो काही प्रॉब्लेम आहे की कलम पाठ होत नाहीत हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करण्यासाठीच आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून तुमच्याशी कनेक्ट झालेलो आहोत. सुरुवातीला जर बघितलं, या कायद्यापासून आपण सुरुवात केली आहे. काय नाव आहे कायद्याचं? MPDA ॲक्ट. आता हे कॉमन आहे, सर्वांनाच माहिती आहे. महाराष्ट्रात झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम आहे 1981चा. या कायद्याचा अंमल कधीचा आहे? 11 जून 1981. म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा कायदा यावेळेस लागू झालेला आहे. मग हे महत्त्वाचं आहे का? महत्त्वाचं आहे. माहितीच तर, किंवा जर प्रश्न आलाच तर या कायद्याची सुरुवात पण आपल्याला माहिती पाहिजे. शक्यतो आजपर्यंत कायद्याच्या सुरुवातीबाबत प्रश्न आले नाहीत, पण स्पर्धा वाढलेली आहे, ते पण आपण माहिती करून घ्या. आता सर्वात प्रश्न आहे तो, म्हणजे सर्वात मोठा प्रश्न आहे तो कलम पाठ करण्याचा. तर सुरुवातीपासून आपला अभ्यासक्रम अभ्यासक्रमातील कलम आपण पाठ करायची आहेत. म्हणजे कोणती? बघा, 2, 3, 8 आणि 13 एवढीच कलम आहेत. जर तुम्हाला पर्यायामध्ये 5 कलम दिलेला असेल किंवा 8 कलम दिलं असेल किंवा 9 कलम, 8 आहे आपल्याला, 9 कलम आहे का? नाही. 5 आहे का? नाही. 4 आहे का? नाही. तर हे तुम्हाला समजवलं पाहिजे आधी. म्हणजे अभ्यासक्रमात कोणती कलम आहेत आणि कोणती नाही. म्हणजे एखादा प्रश्न आला, उदाहरणार्थ जर बघितलं, महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कोणती कलम आहेत आणि जर एक एक्स्ट्रा कलम जे अभ्यासक्रमात नाही तर ते तुम्हाला दिलेलं असेल, किंवा जे काही दारूबंदी कायदा आहे त्यातील कोणकोणती कलमं आपल्याला अभ्यासक्रमात आहेत ती कलमच आपल्याला पाठ करायची आहेत. मग ती कशा स्वरूपात करायची? तर मी हे व्हिडिओ सिरीज जी आहे त्यानुसार प्रत्येक कलम तेवढं घेतलेलं आहे आणि व्याख्या कलम तेवढं घेतलेलं आहे, परंतु मधलं जी काही माहिती आधी मी घेतली नाही, कारण प्रत्येकाने ती अभ्यासलीच असेल. फक्त कलम लक्षात राहत नाहीत या उद्देशानं आपला हा व्हिडिओ असणार आहे. इथून पुढचे तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी हे जर व्हिडिओ तुम्ही 2 ते 3 वेळा जर पाहिले तर इतर काहीही करायची तुम्हाला गरज पडणार नाही, पाठच होऊन जाईल हा कायदा. चला, जास्त वेळ तुमचा न घेता, आधी तुमचा वेळ महत्त्वपूर्ण असतो, मी जास्त वेळ तुमचा घेत नाही. तर बघा, आपल्या मुख्य परीक्षेसाठी हा जो काही कायदा आहे यातील कोणकोणती कलम आहेत? 2, 3, 8, 13 हे तर आहेच, पण या कायद्याचा उद्देश काय हे देखील आपल्या मुख्य परीक्षेसाठी आहे, तो पण आपण पाहणार आहोत. तर 1881चा हा जो काही कायदा आहे, मुंबई अधिनियम क्रमांक 55, नंतर या कायद्यामध्येच बदल पण झालेला आहे. 2006मध्ये पण सुधारणा करण्यात आलेली आहे. जो सुरुवातीला राष्ट्रपतींनी अध्यादेश काढलेला होता 21 सप्टेंबर 1981, आणि या कायद्याचा जो काही अंमल आहे कधीचा आहे? 11 जून. हे मात्र लक्षात ठेवा, 1981, 11 जून 1981. तर हे सर्व काही मूळ कायद्यातील आपण घेतलेलं आहे. इतर काही पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे, चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत, पण शक्यतो मूळ कायद्यामध्येच तुम्ही जास्त फोकस करा, कारण आयोगाची भाषा मूळ कायद्याचीच असते. त्यावेळेस आपल्याला गडबड होते, समजत नाही, कारण आपण शॉर्ट नोट्सच्या मागे लागलेला असतो. आपल्या या कलमाचा उद्देश काय? फक्त कलम पाठ करणे, परंतु मी ही पार्श्वभूमी म्हणून पण तुम्हाला घेत आहे, कारण यामध्ये कलमाचा उद्देश तुम्हाला अभ्यासामध्ये सांगितलेला आहे. चला पाहूया कलमाचा उद्देश काय. तर महाराष्ट्रामध्ये विशेषतः शहरी भागामध्ये जे काही झोपडपट्टीवाले आहेत किंवा झोपडपट्टी दादा आहेत किंवा हातभट्टीवाले आहेत किंवा औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार आहेत, यांच्याकडून सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधक ठरणाऱ्या कृत्यांना आळा घालणे हा या कायद्याचा काय उद्देश आहे. म्हणजे जे काही शहरी भागातील लोक आहेत, झोपडपट्टी दादा आहेत किंवा औषधी द्रव्यविषयक गुन्हेगारीचे त्या काळामध्ये प्रमाण वाढलेले होतं, ते कमी करण्याच्या दृष्टीनं राज्य शासनाने हा अध्यादेश काढलेला होता, हे पण आपण लक्षात घ्या. त्यानंतर असे जे कोणी व्यक्ती आहेत सार्वजनिक हिताला बाधा आणतात त्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक स्थानबद्धता विषयाची तरतूद देखील या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यात विशेषतः राज्याच्या नागरी क्षेत्रामध्ये झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधी द्रव्यविषयक गुन्हेगारांनी करणाऱ्या
गुन्हेगारी करणाऱ्या विशेषतः कार्यरत झालेल्या जे कोणी या कायद्याचा भंग करतील त्या व्यक्तीला या कायद्यानुसार काय होणार, शिक्षा होणार आहे, असा या कायद्याचा उद्देश आहे. पहिला उद्देश काय, जे काही शहरातील गुन्हेगारी आहे, औषधविषयक द्रव्य गुन्हेगार आहेत, हातभट्टीवाले आहेत, त्यांच्यावर वचक ठेवणे, कायद्याची भीती निर्माण करणे आणि ते जे काही कृत्य करतात त्यांना आळा घालणे, हे एक पहिलं उद्दिष्ट आहे. आणि जे कोणी अशा व्यक्ती आहेत त्यांना तडीपार करणे या कायद्यानुसार, म्हणजे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता करणे, तडीपार नाही तर प्रतिबंधात्मक स्थानबद्धता करणे, एका ठिकाणी त्यांना कुठेतरी अडकवून ठेवणे. त्याला पण असे वेगवेगळे नाव आहेत कायद्यामध्ये, पण जो कायद्यातला शब्द आहे तोच घेणं. आता ही झाली पार्श्वभूमी. तर आता डायरेक्टली कलमावर आपण जाऊया तुमचा जास्त वेळ न घेता. तर व्याख्या कलम पहा, प्रत्येक कायद्याचा आपण अशा पद्धतीनं करणार आहोत जे करून तुम्हाला त्याचा फायदा होईल. व्याख्या कलम 2 कलमामध्ये काय व्याख्या आहेत. 2A, सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये बाधक ठरेल अशा प्रकारचे कोणते कृत्य. इथं थोडंसं प्रिंट मिस्टेक पण करण्यात आलेली आहे. सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये बाधक ठरेल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य या संकल्पनेची व्याख्या 2A मध्ये करण्यात आलेली आहे. 2B, हातभट्टीवाला, या संकल्पनेची व्याख्या 2B मध्ये केलेली आहे. तर 2B1 मध्ये धोकादायक व्यक्ती, 2C मध्ये स्थानबद्धचा आदेश, कलम 3 अन्वये काढलेला आदेश, 2D मध्ये स्थानबद्धता या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे किंवा व्याख्या दिलेली आहे. तर 2E मध्ये औषधीविषयक गुन्हेगार या संकल्पनेची व्याख्या करण्यात आलेली आहे. 2E1 मध्ये अत्यावश्यक वस्तूच्या काळ्या बाजारात सामील असलेली व्यक्ती या संकल्पनेची व्याख्या केलेली आहे. तर 2E2 वाळू तस्कराची व्याख्या केलेली आहे. 2F झोपडपट्टीदार. तर 2F1 व्हिडिओ पायरेट किंवा चाचे, पायरेट जे करतात लोक सीडी वगैरे त्यांच्यासाठीची, ते म्हणजे कोण, तर या संकल्पनेची व्याख्या यामध्ये केलेली आहे. तर 2G मध्ये अनधिकृत बांधकाम या संकल्पनेची व्याख्या करण्यात आलेली आहे. आणखी एक वेळेस पहा, व्याख्या कलम 2A, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरेल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य. 2B, हातभट्टीवाला. 2B1, धोकादायक व्यक्ती. 2C, स्थानबद्धचा आदेश कलम 3 अन्वये काढलेला आदेश, म्हणजे स्थानबद्धता आदेश म्हणजे कलम 3 नुसार काढलेला आदेश. 2D मध्ये स्थानबद्धता या शब्दाची संकल्पनेची व्याख्या 2E, औषधी विषयक गुन्हेगार. 2E1, अत्यावश्यक वस्तूच्या काळ्या बाजारात सामील असलेली व्यक्ती. 2E2, वाळू तस्कर. 2F, झोपडपट्टीदादा. 2F1, व्हिडिओ पायरेट किंवा चाचे. तसेच 2G मध्ये अनधिकृत बांधकाम. हे सर्वच्या सर्व व्याख्या आपल्याला पाहिजेत. आता स्टार्टिंग बघा, हे सर्व काही कलम आपण घेणार आहोत. हे सर्व काही कलम आपण घेतलेले आहे. शेवटी आपण काढलेले काही प्रश्न ते पण तुमच्यासमोर आणणार आहे. आयोगात आलेले प्रश्न ते पण तुमच्यासमोर मी आणणार आहे. चला मग कलम 3 काय सांगतो, या कायद्यातील कलम 3 काय सांगतं, विवक्षित व्यक्तींना स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्याचा अधिकार राज्य शासनाकडून हे स्थानबद्धचा आदेश दिले जातील अशा संबंधीचं कलम हे 3 सांगण्यात आलेलं आहे. कलम 3, विवक्षित व्यक्तींना स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्याचे अधिकार हे कोणाकडे असतील. तसेच राज्य शासनाची खात्री पटल्यानंतर प्रथमतः 6 महिन्यासाठी स्थानबद्धता केली जाईल. आणखी मुदतवाढ म्हणून 6 महिने मिळेल असं कलम 3 आहे. मग राज्य गव्हर्नमेंटने कोणाकडे हे आदेश दिलेले आहेत, तर जिल्हा दंडाधिकारी किंवा पोलीस आयुक्तांना हे आदेश दिलेले आहेत. त्यानंतर कलम 8, स्थानबद्धता आदेशाचा परिणाम होणाऱ्या व्यक्तींना त्या आदेशामागील कारणे सांगणे आणि ते 5 दिवसामध्ये कारणे सांगणं गरजेचं असतं. जर 5 दिवसामध्ये कारणे सांगणं गरजेचं असतं. त्यानंतर कलम 13, स्थानबद्धतेचा कमाल कालावधी स्थानबद्धतेच्या कालावधीपासून 12 महिने असेल. असे हे कलम आहेत. बघा कलम काय म्हणतं, कलम 3, विवक्षित व्यक्तींना स्थानबद्ध करण्याचा आदेश देण्याचा अधिकार. मग ते कुणाकडे असणार, राज्य शासन कुणाला दिलेले आहेत
अधिकार जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त. कलम 8 स्थानबद्धता आदेशाचा परिणाम होणाऱ्या व्यक्तींना त्या आदेशामागील कारणे सांगणे, जे की 5 दिवसामध्ये सांगायचे. आणि 13 स्थानबद्धतेचा कमाल कालावधी स्थानबद्धतेच्या कालावधीपासून 12 महिने असेल. असा हा संपूर्ण कायदा आपल्या अभ्यासक्रमामध्येच सांगितलेला आहे. एकूण प्रश्न या कायद्यावर किती येतात? 2 येतात. एकूण प्रश्न जर बघितलं तर किती येतात? 2. आणि एकूण गुण किती आहेत? 4 आहेत. गेल्या वर्षी 2021 मध्ये फक्त एकच क्वेश्चन या कायद्यावर आलेला होता. तर हे संपूर्ण व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करू शकता. माझा नंबर आहे 8888 19 85 93. आता इथून पुढे रोज एक कायदा असेल, त्याचे व्हिडिओ अशा स्वरूपात टाकले जाणार आहेत. म्हणजे प्रत्येक कायदा तुम्हाला तोंडपाठ होईल. थोड्याच वेळात प्रश्न आपण घेऊया. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील आपण आयोगाचे प्रश्न लागलीच आपण घेऊन टाकूया, म्हणजे तुम्हाला अभ्यासक्रम करत असताना सोपं जाईल. सुरुवातीला आयोगाचे आहेत, नंतर मी तयार केलेले पण काही प्रश्न यामध्ये मेन्शन केलेले आहेत. बघा, महाराष्ट्र झोपडपट्टी दादागिरी लुटमार अंमलबजावणी म्हणजे अंमली पदार्थ धोकादायक व्यक्ती व्हिडिओ चाचे वाळू तस्कर किंवा जीवनावश्यक वस्तूचा काळा बाजारमध्ये गुंतलेल्या व्यक्तींच्या क्रियाकल्प प्रतिबंधक अधिनियम 1981च्या कलम दिलेली आहेत. म्हणजे झोपडपट्टी दादाची या संकल्पनेची व्याख्या कोणत्या कलमात केलेली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार? झोपडपट्टी दादाची व्याख्या कोणत्या कलमात केलेली आहे? तर 2F याचं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. नंतर पुढे जर बघितलं, MPDA कायदा, त्यालाच काय म्हणतात? MPDA कायदा. याच कायद्याला म्हणतात झोपडपट्टी दादा अधिनियम किंवा झोपडपट्टी दादा व्हिडिओ पायरेट वगैरे, त्याचंच नाव MPDA ॲक्ट आहे. हे सर्वांनाच माहिती आहे. आपल्या 1981च्या एका उद्दिष्टाने गुंड व अवैध दारू विक्रेते यांना डॅडॅश करण्याची तरतूद आहे. तर काय असणार आहे? प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. हा 2017चा प्रश्न असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 3 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्र धोकादायक उपक्रम प्रतिबंधक अधिनियम 1981 नुसार झोपडपट्टीदार म्हणजे असा व्यक्ती ज्याने काय केलं पाहिजे? तर पर्याय क्रमांक कशामध्ये? तर वरीलपैकी सर्व. उदाहरणार्थ, बेकायदेशीररित्या कोणत्याही जमिनीचा ताबा जो व्यक्ती घेतो, बेकायदेशीर पद्धतीने भाडे करार तो व्यक्ती करतो, तसेच बेकायदेशीर बांधकाम तो व्यक्ती करतो. म्हणजे या सर्व कन्सेप्टचा समावेश यामध्ये येतो. मग याच व्यक्तीला झोपडपट्टीदार असे संबोधले जाते किंवा झोपडपट्टी दादा असे संबोधले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, आयोगाचाच आहे. आयोगाचे झाले की आपले प्रश्न आपण घेणार आहोत. 4 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी हातभट्टीवाले आणि औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम च्या कलम 13 नुसार स्थानबद्धतेचा कमाल कालावधी सुरुवातीला 3 महिने होता, नंतर त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आता 6 महिन्याचा, नंतर 6 महिन्याने शासनाकडून परवानगी घेतली जाऊ शकते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 त्या काळानुसार बरोबर होतं, परंतु आता वाढ झालेली आहे, त्यामुळं 6 महिने इथं बरोबर येणार. त्यावेळेस पर्याय पण वेगळे देण्यात आलेले होते. बरोबर आहे. कमाल कालावधी, कमाल जास्तीत जास्त म्हणलं तर 12 महिने येणार. पर्याय क्रमांक 4चं उत्तर काय येणार? 4चं उत्तर 2, म्हणजे 12 महिने येणार. त्यावेळेस 6 महिन्यानं त्या वाढ 2 वेळा जास्तीत जास्त वाढ दिली जाऊ शकत होती. 6 महिने बरोबर 12 बरोबर. 13 नुसार म्हणलेलं आहे. जर 3 नुसार म्हणलं असतं तर वेगळं असतं, 6 महिने असतं. तर हे लक्षात घ्या. जास्तीत जास्त कालावधी किती? 12 महिने. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्र झोपडपट्टीदादा हातभट्टीवाले जो काही कायदा आपला MPDA ॲक्टच्या कलम 3 नुसार प्रथमतः विवक्षित व्यक्तींना किती कालावधीसाठी स्थानबद्ध केलं? तर 3 महिन्यासाठी आहे. 3 महिन्यासाठी होतं, पण आता 6 महिने त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. त्या काळानुसार हा प्रश्न बरोबर होता, पण नंतरच्या काळात वाढ करण्यात आली. 13चा हा प्रश्न होता, आता 6 महिने करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. जास्तीत जास्त तुरुंगवास ठेवायचा काळ ही तरतूद महाराष्ट्र झोपडपट्टीदादा किंवा MPDA ॲक्टमधील कोणत्या कलमात सांगितलेली आहे? सरळ काय कलम आहे? 13 कलम आहे. नंतर पुढचा काय?
कन्सेप्ट काय आहे पुढची किंवा प्रश्न काय आहे पुढचा? जी व्यक्ती मुंबई दारूबंदी अधिनियमाचे उल्लंघन करून कोणतेही मद्य, मादक औषधी किंवा अन्य मादक द्रव्य गाळत असेल, निर्माण करत असेल, साठा करत असेल, सरळ सरळ याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर काय असणार आहे? तर हातभट्टीवाला याला आपण म्हणतो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 असणार आहे. तर आता हे आपण बनवलेले काही प्रश्न आहेत यामध्ये बघा. महाराष्ट्र झोपडपट्टीदादा हातभट्टीवाले जो काही MPD ॲक्ट आहे आपला, त्यानुसार कधी लागू झालेला आहे हा MPD ॲक्ट? कारण राष्ट्रपतींनी 21 सप्टेंबर 1981ला मान्यता दिली आणि हा अधिनियम जो आहे 11 जून 1981ला लागू झालेला आहे. हे बघा आपण काढलेला प्रश्न आहे यावर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक कृत्यांची व्याख्या महाराष्ट्र झोपडपट्टी दादा किंवा MPD ॲक्ट, खूप मोठं नाव आहे, MPD ॲक्टच्या कोणत्या कलमात सांगितलेली आहे? तर 2A मध्ये ही व्याख्या सांगितलेली आहे. 2A, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरेल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य, मग त्यामध्ये विविध कृत्यांचा समावेश आहे. पुढचा आहे, जी व्यक्ती मुंबई दारूबंदी अधिनियम 1949च्या नियमानुसार किंवा आदेशानुसार भंग करून मादक द्रव्य गाळते, तयार करते, साठा करते किंवा जवळ बाळगते अशा व्यक्तींना शिक्षा काय सांगितलेली आहे? अशा व्यक्तींना काय म्हणतात? तर तेच प्रश्न आहे जो की आयोगामध्ये शेवटचा आपण पाहिला होता. त्याला काय म्हणतात? हातभट्टीवाला असे म्हणतात. आपण पण तयार केलेले प्रश्न आहेत. तर हे सर्व काही PDF स्वरूपात तुम्हाला मिळून जातील, आपल्या ग्रुपवरच मिळून जातील. उद्या वेगळा कायदा घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. जर आपली ही कल्पना तुम्हाला आवडलेली असेल तर नक्की मला माझ्या व्हॉट्सअपवर तुमच्या प्रतिक्रिया आलेल्या पाहिजेत. जर ही कल्पना तुम्हाला आवडलेली असेल, आणखी एक वेळेस सांगतो, हे कलम खूप लहान आहेत. कलम 2 व्याख्या, कलम 3 विवक्षित व्यक्तींना स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्याचा अधिकार, स्थानबद्धतेचा आदेशाचा परिणाम होणाऱ्या व्यक्तींना त्या आदेशामागील कारणे सांगणे, कलम 8 आहे. आणि कलम 13 स्थानबद्धतेचा कमाल कालावधी. एवढेच हे 3 ते 4 कलम आहेत. फक्त कलम पाठ करायचे अभ्यासक्रमातील कोणकोणती कलम आहेत? 2, 3, 8 आणि 13. 2, 3, 8, 13 अशी कलम तुम्हाला पाठ पाहिजेत, तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. हे सर्व प्रश्नाच्या PDF मी आपल्या ग्रुपवर देखील सेंड करणार आहे. जवळपास 10 प्रश्न या कायद्यावर बनवलेत. एवढे जरी प्रश्न तुम्ही केले तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्क पडणार आहेत. रोज आपण याच स्वरूपामध्ये कलम आणि प्रश्न या स्वरूपात व्हिडिओ बनवणार आहोत. जर आपली कल्पना आवडली असेल तर व्हॉट्सअपला मला प्रतिक्रिया नक्की कळवा तुमच्या. धन्यवाद. सर्वजण जॉईन आहेतच आपल्या ग्रुपला. आणखी जर कुणाला जॉईन व्हायचं असेल तरी देखील आपल्या ग्रुपची लिंक नक्की शेअर करावी.